बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवानी आरमाल येथील दिवंगत युवा शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातनं परिसरातील 14 गावातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी 13 मार्च 2025 ला बलिदान दिलं होतं। कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर झालेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारण्याचं आश्वासन दिलं होतं। या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसून सरकारला पूर्णपणे विसर पडल्याचं दिसतंय। दिवंगत युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरच्या आश्वासनांचा सरकारला विसर। 14 गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी दिले होते बलिदान। नागरे कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचं दिलं होतं आश्वासन। पुणे जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाल या भागामध्ये आणि या भागातील 14 गावांना पिण्याचं पाणी मिळावं याकरता येथीलच सुपुत्र कैलास नागरे यांनी बलिदान केलं होतं। त्यांच्या बलिदानानंतर या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी फार मोठ्या वल्गना केल्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण या घोषणांची पूर्तता झाली आहे का? येथील खरी परिस्थिती काय आहे? पाण्यासाठी आत्महत्या करून बलिदान देणाऱ्या शेतकरी सन्मान प्राप्त दिवंगत कैलास नागरे यांचं कुटुंब आज पूर्ण हलाखीत जगतंय। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं हे कुटुंब आता आर्थिक विवंचनेत आहे। सरकारने पालकत्व घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती, पण त्याचा सरकारला विसर पडलाय। प्रत्येकाने मोठ्या घोषणा केल्या, फक्त ते आपलं पद किंवा आपलं नाव वाढवण्यासाठीच अशा ठिकाणी जातात। प्रत्येकानं कोणी म्हणे की आम्ही मुलं दत्तक घेऊ, कोणी म्हणे बा आम्ही त्यांना ह्या मुलीला शिकवू, कोणी त्या मुलांना शिकवतो, कोणी मुलांचं पालक दत्तक घेतं। ते फक्त त्या दिवशी आले, त्या कार्यक्रमाच्या दिवशी तेवढ्यात पुरतं बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी आजपर्यंत 1 वर्ष होते, आता 10-12 दिवसात त्याच्यानंतर परत कोणी काहीही विचारलं नाही। कैलास नागरे यांच्या बलिदानानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। त्यावेळी अनेक मंत्री आणि विविध पक्षांच्या आमदारांनी, नेत्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली होती। यावेळी हजारो लोकांसमोर परिवाराला दत्तक घेऊन आर्थिक मदत करू अशी अनेक आश्वासनं सरकारच्या वतीनं दिली होती, मात्र याला 1 वर्ष पूर्ण होत असताना या परिवाराला काहीच मिळालेलं नाहीये। पालकमंत्रीचा बोर्ड शिवनी आरमाल आले, 3-4 हजार लोक जमा झाले। त्या 3-4 हजारमध्ये त्या पालकमंत्र्यांनी आम्हाला नोकरी देऊ किंवा तुम्हाला पोरं दत्तक घेऊ किंवा 50 लाख देऊ, परंतु त्यांनी आतापर्यंत 12 महिने झाले 1 रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही। लोकांना ऊसात लोक अक्षरदंडामध्ये त्याला 10-10 लाख रुपये देतात आणि आमचा मुलगा शहीद झाला 12 गावाकरता, त्या स्वतः करता नाही झाला। 14 गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी केलेल्या जनआंदोलनानंतर न्याय हक्कासाठी कैलास नागरे यांनी बलिदान दिलं। सरकारने त्यावेळी दिलेल्या आश्वासनांच्या आशेवर नागरे कुटुंब अजामितीस जगत आहे। सरकारी आश्वासनांचा पाठपुरावा करूनही नागरे कुटुंबाच्या हाती काहीही लागलेलं नाही। सुपुत्र शहीद झाला, त्यांनी बलिदान केलं। त्यांचं बलिदान झाल्यानंतर या ठिकाणी मोठमोठे अधिकारी आले, मंत्री आले, मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेत घोषणा केली, परंतु या परिवाराच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली, यांना काहीही मिळालं नाही। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, शिवनी आरमाल, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।